ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली ग्राहकांची तसंच फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त केलेल्या वस्तूंमध्ये 10 LED टीव्ही, पॅनासॉनिक कंपनीचा एसी, गीझर, मॉप सेट आणि स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन ऑर्डर केलेल्या नवीन वस्तूंच्या ऐवजी त्याच प्रकारच्या जुन्या किंवा इतर वस्तू पार्सलमध्ये ठेवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांच्या फिर्यादीवरून आरोपी परवेज मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे सर्व राहणार नंदुरबार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(4) आणि 35 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपींनी विक्री केलेल्या वस्तूंचा शोध घेऊन जिल्ह्यातील विविध नागरिकांकडून त्या जप्त करण्यात आल्यात। या प्रकारामुळे ग्राहकांना चुकीच्या वस्तू मिळत असल्यानं त्या परत कंपनीकडे पाठवल्या जात होत्या। परिणामी ग्राहकांसह फ्लिपकार्ट कंपनीचं सुद्धा आर्थिक नुकसान झाल्याचं तपासात स्पष्ट झालंय। दरम्यान नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की अतिशय कमी किमतीत मिळणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळावा। वस्तू चोरीची किंवा फसवणुकीतून मिळालेली नाही ना याची खात्री करून मगच ती खरेदी करावी। तसंच ऑनलाईन पार्सल स्वीकारताना शक्य असल्यास त्याची पडताळणी करावी। संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीनं जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक भुवनेश मराठे, हवालदार जगदीश पाटील, प्रशांत पाटील, आनंदा मराठे, अंमलदार आनंदा मराठे, अनिल वसावी, राजेंद्र कटके, ललित गवळी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करतायत। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार।